आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता एवढं सांगितलं की खूप 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 मोठा एक्सपोजर तुम्हाला आता मिळत गेला आणि मिळतोय, आता देखील मिळतोय. टर्निंग पॉइंट काय झालं म्हणजे सो कुठेतरी म्हणतात ना, म्हणजे असं आयुष्य एक टर्न घेतं किंवा आपण काहीतरी बदल हे होतात. असंच काहीतरी माझंही म्हणजे एक तर लाईफ आणि हे की कुठेतरी बदल ज्या कारणाने आता हे सगळे असे टाइमपास वाले कामं सोडून नोकरी करावी लागेल ही गरज पडली. आणि मग तिथे ऑब्व्हियसली गिव्हन माय एक्सपिरियन्स आणि एव्हरीथिंग एल्स, मग एका म्हणजे त्यावेळेला आता ती HP हॅज अक्वायर्ड दॅट, Hewlett Packard अक्वायर्ड दॅट कंपनी, जिथे काम केलं. तिथे 2 वर्ष साधारण नोकरी केली आणि नोकरी केली म्हणजे आज प्रॉपर मी शिकवत होते. आणि तिथे मी कल्चर आणि इंग्लिश ह्या 2 गोष्टी शिकवत होते, कारण ग्लोबल कल्चर, कारण तोपर्यंत इतकं ग्लोबली फिरून झालं होतं, एक्सपोजर होतं. तर ते ग्लोबल ट्रेनिंग आणि इंग्लिश अशा 2 गोष्टी मी म्हणजे अमेरिकन आणि ब्रिटिश इंग्लिश या 2 गोष्टी शिकवण्याकरता म्हणून मी ते जॉईन केलं आणि मी तिथे 2 वर्ष काढले. पण लक्षात आलं की मला स्वतःचं काहीतरी म्हणजे एक तर फ्रीडम आणि अबिलिटी टू डू, म्हणून मग मी माझी स्वतःची कंपनी बोधिवृक्ष ही 2005 साली, हो 20 वर्ष ती झाली आता, ती सुरू केली. पण ती सुद्धा सुरू केल्यावर म्हणजे आज 20 वर्ष झाली आहेत, पण माझ्याकडे वेबसाईट नाहीये, मी बिझनेस कार्ड नाहीये केलेले बनवलेले. मी एक ठरवलं की मी काम मागायला नाही जाणार कुठेच. कोणाला जर कन्व्हिन्स झालं असेल की मी काहीतरी चांगलं करते तर समोरची व्यक्ती समोर येऊन विचारते. आणि आज म्हणजे आणि त्याच्यात म्हणजे माझा लक म्हणा किंवा जे काही माझे असं खूप स्ट्रॉंग बिलीफ आहे की अच्छे लोगों के साथ हमेशा अच्छा ही होता है. त्यामुळे पहिली कंपनी ही इन्फोसिस, जिथनं काम आलं. आणि ते असंच म्हणजे मी मैत्रिणीबरोबर गेले होते, बसले होते बाहेर, तिची मीटिंग होती आणि ती काहीतरी बोलून बाहेर आली, मला म्हणाली 1 मिनिट आत ये. म्हटलं काय झालं? मला म्हणाली नाही तू ये, इन्फोसिस पुणे जे आहेत त्यांना भेटायचं आहे. त्यांच्याकडे एक ब्रिटिश गॅस आणि पेट्रोल म्हणजे ऑइल अँड गॅसची एक काहीतरी BPचं प्रोसेस काम प्रोजेक्ट येणार होता. आणि त्यांना कोणीतरी UK कल्चर आणि त्यांचं जे BPचं जे म्हणजे ब्रिटिश पेट्रोलियमचं जे हे होतं इंडक्शन आणि त्यांच्या प्रोसेसेस, ते त्यांना ट्रेनिंग करणारा कोणतरी हवं होता. तर आणि कोणतरी हू स्टेड इन UK फॉर अ व्हाईल आणि जे करतील असं हवं होतं. तर मला म्हणे, मी त्यांना सांगितलं की माझी मैत्रीण आहे ती बाहेरच आहे, आणि तर मी मला फक्त म्हण तुझी कंपनी आहे तू जाऊन भेट. आणि मी म्हटलं आज जाऊन म्हटलं हो आहे. तर मला म्हणे ठीक आहे तुमचं कोटेशन पाठवा, तुमच्या कंपनी लेटर हेड वगैरे. आणि कुठली कंपनी, काहीच नव्हतं. बाहेर आले, म्हटलं आता काय करायचं. मग माझे जे एक फ्रेंड आहेत CA आहेत, त्यांना फोन केला, म्हटलं असं. मला म्हणे ठीक आहे काही हरकत नाही, काय नाव ठेवायचं आहे काय हे. म्हटलं शिकत राहावं ही माझी इच्छा आहे. त्यामुळे बोधिवृक्ष हे की त्या बुद्धांना जे काही त्या झाडाखाली मिळालेलं आहे म्हणजे एक नॉलेज विजडम, कुठेतरी माझ्याही आयुष्यात मला विजडम मिळेल अशी इच्छा आहे. त्यामुळे बोधिवृक्ष हे सुरू करू आपण. आणि बोधिवृक्ष तर मला म्हणे ठीक आहे मग काय लोगो. म्हटलं लोगो नाही, माझा एक फॉन्ट आणि हे विचार आहे डोक्यात. मला म्हणे ठीक आहे वर्डवर बनव डॉक्युमेंट. आणि आम्ही प्रोप्रायटरी फर्म म्हणून बोधिवृक्ष रजिस्टर केले. कारण इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीज मधनं हे सगळं लिगल हे जास्ती आधी पाहिजे, मग तुम्ही काम काय करता हे नंतर बघणार, पण हे पाहिजे. मग ते आपलं कंपनी रजिस्टर झाली, लेटर हेड झालं, मी आपलं त्याच्यावर त्यांना काहीतरी कोटेशन पाठवलं, तेही हो म्हणाले. आणि तिथून ती म्हणजे हिंजेवाडीला मी राहायला त्या वेळेला इकडे कुठे बरं होते तेव्हा, हो इकडे विमाननगरलाच होते, नाही कल्याणी नगरला होते, हा म्हणजे साधारण तोच भाग. पण कल्याणी नगरहून मी इन्फोसिस हिंजवाडी हे सुरुवात करायला फेज 1 मध्ये सुरुवात केली तेव्हा. आणि त्या काळी म्हणजे दिस वॉज 2005 आणि ही पहिली प्रोसेस आणि काम सुरू झालं. मग तिथनं म्हणजे तिथे जे HR होते ते सोडून दुसरीकडे जॉईन झाले आणि त्यांनी मला ते म्हणाले की अरे वी वॉन्ट दिस. आणि तिथनं पण तिथे सुद्धा मग स्वतःचं एज्युकेशन किंवा ऍडिंग ऑन नॉलेज, मग मी ISTD जे इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट आहे तिथे तो कोर्स केला ॲज अ ट्रेनिंग. हे पुढे जाऊन ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करायचं म्हणून मग आय गॉट सर्टिफाईड एज अन OD कन्सल्टंट. मग त्याच्या पुढे कोचिंग म्हणजे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट हा जो डेव्हलपमेंट, तर ते OD
इज व्हॉट वी कॉल इट, म्हणजे नॉट ओव्हरडोज ओडी, ओडी ॲज अन ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट मध्ये मग ती एक डिग्री झाली. मग पुढे कारण जे ट्रेनिंग वर्कशॉप्स असायचे ते असे पूर्ण 9 तासाचा पूर्ण दिवस, आता ते कमी करून दुसरं काहीतरी करायचं होतं, म्हणून मग आय गॉट सर्टिफाईड ॲज अ कोच फ्रॉम दी अमेरिकन कोचिंग फेडरेशन, आणि मग सर्टिफाईड अक्रेडिटेड कोच म्हणून जे कशामध्ये कोचिंग. तर ACC जे हे आहे ते प्युअरली लेटर आय मूव्ड इन सेइंग आय एम एन अचीवमेंट कोच. मग मी लिडरशिप मध्ये की तुम्ही गोल सेटिंग, आणि हे खूप म्हणजे कम्पॅरेटिव्हली रिसेंट आहे माझ्याकरता, की एक 10 वर्ष झाली नाव दॅट आय एम अ सर्टिफाईड कोच. त्याच्या आधी थोडंसं NLP विच इज न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, त्याच्यात थोडंसं आपल्या परीने कसं आपण ट्रेनिंग, हाऊ डू यू वर्क बेटर ॲज अ फॅसिलिटेटर, नॉट जस्ट अ ट्रेनर बट अ फॅसिलिटेटर. तर हे शिक्षण पॅरलली चालू ठेवलं आणि काम मात्र वेगवेगळे करत राहिले. पण एका कंपनीमधनं दुसऱ्या याला रेफरन्स तिकडनं, आणि मग काय होतं, एका टाईपचे बिझनेसेस एकमेकांशी बोलतात, त्यामुळे मग तिथनं रेफरन्स, की मग ते जे सोडून टाटाजला गेले त्या इन्फोसिस मधले, तर ते पहिली टाटा एंट्री झाली. त्यामुळे मग टाटा ऑटोकॉम्प हे झालं, आणि आय बिकेम अ कन्सल्टंट फुल टाइम विथ, तेव्हा टाटा जॉन्सन म्हणून TJC होतं, आणि TJCचं म्हणजे ते बरं जॉईंट व्हेंचर बिटवीन जॉन्सन कंट्रोल्स आणि टाटाचं. आणि टाटा ऑटोकॉम्प, TJC वॉज अ पार्ट ऑफ वन ऑफ द टाटा ऑटोकॉम्प्स. त्यामुळे हे टाटाचे तेव्हा 11 हे होते कंपनीज, या सगळ्या 11 बरोबर, आणि मग ते ऑटोमोटिव्ह मध्ये, कारण TJC यूज टू डू सीटिंग, मग ते सगळे ऑटोमोटिव्ह आले. मग नॉर्ब्रेम्जे झालं, विस्टिऑन झालं, फॉरेशिया झालं, मग त्याच्यातनं माले आणि आनंद आले, मग फिएट आलं, मर्सिडीज आलं, BMW, सगळ्या याच्यात, आणि हा सगळे आणि टोटली वर्ड ऑफ माउथ मधनं, की त्याच्यातनं आले आणि ते काम सुरू. मग इन्फोसिस होतं म्हणून विप्रो आले, विप्रो होतं म्हणून सिमॅन्टिक आले. तिथे गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा बाबा प्रोजेक्ट कोणत्या कंट्रीज आलाय त्याचं कल्चर त्यांना सांगायचं. कल्चर एक कोर, आणि त्याच्यात मी 2 गोष्टी माझ्या कोर ठेवल्या विच आय डिड. मग क्लायंट असं विचारलं की आम्हाला हे हवं होतं ट्रेनिंग, ठीक आहे, मग मी एखाद्या कन्सल्टंटला बोलते स्ट्रेट आउट की हे मी करणार नाही, आय विल कॉल फॉर अ कन्सल्टंट. त्यामुळे असे मग कन्सल्टंट्स वाढत गेले, टीम तयार होत गेली. आणि माझे मी कोर ठेवले 2 की कल्चर, कारण ॲज अन इंडियन, आणि मर्सिडीज बेन्झ सारखे किंवा VW सारखे म्हणजे फोक्सवॅगन सारखे, त्यांच्या लक्षात आलं खूप लवकर की कल्चर कॅनॉट बी वन वे. म्हणजे तुम्ही जर्मन्स कसे वागतात हे शिकून उपयोग नाहीये, जर्मन्स नाही कळायला हवं की इंडियन्स कसे वागतात. बरोबर आहे. त्यामुळे ते रिव्हर्स कल्चर सुद्धा सुरू झालं. मग ॲमडॉक सारखी कंपनी आली जी इस्रायल, मग तिथलं कल्चर आणि इंडियन. बरं, अमेरिकन कल्चर म्हणजे, कारण आता जसं माले आणि आनंद ग्रुप आहेत, तर ते जर्मनीला आहेत, दे आर ऑल्सो इन ट्रॉय इन US. मग ते अमेरिकन कल्चर झालं. आता अमेरिकन्सना, म्हणजे मी इंडियामध्ये बसून अमेरिकन कल्चर हे एक सांगू शकते, एक सर्वसाधारण असं, पण अमेरिकनला मी इंडियन कल्चर नाही सांगू शकत हो, कारण इंडियाला नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट कम्प्लीट वेगळं, कोणतं कल्चर ते सांगा. बरं, मी असंही म्हणू शकत नाही साऊथ ऑफ इंडिया, कारण साऊथ मध्ये सुद्धा 5 राज्य आहेत आणि प्रत्येक वेगळं, भाषा वेगळी, खाणं वेगळं, त्यांचं बिहेवियर वेगळं. दिल्लीचा व्यक्ती कसा वागेल वर्सेस महाराष्ट्रातला कसा वागेल, कम्प्लिटली डिफरंट. मग तिथनं माझ्या लक्षात आलं की ह्युमन सायकॉलॉजी जी आहे ती खूप वेगळी पडते, कारण लोक वागतात वेगवेगळे. जरी मुख्य मनुष्य एक असला तरी कल्चरली आणि ऑफिस स्पेसेस मध्ये खूप फरक पडतो. दिल्ली आणि उत्तर हिंदुस्थानात भारतात झालेले सगळे आक्रमण तिकडनं आल्यामुळे बाय डिफॉल्ट नॉर्थचा व्यक्ती अग्रेसिव्ह आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रातला माणूस, अर्थात म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना हे आवडणार नाही मी म्हटलं तर, पण सर्वसाधारणतः नोकरी पेशा हे जमणारं आहे. आपण ते रियालिटी आहे हो. तुम्ही बघा ना, म्हणजे लिडिंग बिझनेस हाऊसेस हे किती महाराष्ट्रीयन आहेत सांगा मला? नाही आहेत. जरी बॉम्बे इज अ फायनान्शियल हब ऑफ इंडिया, किती महाराष्ट्रीयन बिझनेसेस आहेत, पण शिक्षणात पुढे आहेत, कलेत पुढे आहेत. आपण बँका आणि याच्यात, म्हणजे मी त्यामुळे 9 ते 5 नोकरी माझी, मला द्या बाबा, शनिवार रविवार सुट्टी देत असाल तर उत्तम आहे बाबा, मी आपल्या घरी जातो, माझा वरण भात, माझा दही भात, मी खुश आहे. हा पॉइंट तुमचा बरोबर आहे. डॉक्टर सगळे वर, म्हणजे नासामध्ये, कारण आय हॅड दी ऑपॉर्च्युनिटी ऑफ व्हिजिटिंग नासा वगैरे, सगळे सायंटिस्ट
महाराष्ट्र आणि इकडनं. कल्चर शिकवत नाही, नासा ऍक्च्युली आय गॉट इन्व्हायटेड टू स्पीक, कारण DRDOला बरेचसे लेक्चर्स हे अर्थात नवीन होते, म्हणजे आफ्टर माय एव्हरेस्ट अँड वॉट एव्हर, पण त्यांच्या एका ह्याच्यात, कारण हार्वर्डला एक इन्व्हिटेशन होतं टू स्पीक, आणि त्यामुळे तिथनं मग एक इन्व्हिटेशन, कारण काही कल्चरली त्यांच्याकडे प्रोग्राम्स करायचे होते. एक जसं गोदरेज मध्ये ब्रह्मोस मिसाईलचं एक पार्ट होतो, तर तसंच दिस वॉज अन अमेरिकन कंपनी दॅट वॉज मॅन्युफॅक्चरिंग सम स्पेसिफिक, आय वोंट से मॅन्युफॅक्चरिंग, हू आर रायटिंग अ सर्टन प्रोग्राम फॉर नासा. तर त्यांच्याकडे, या कंपनीकडे मी, ही सिॲटलला आहे कंपनी, तर त्यांच्याकडे मी कल्चर प्रोग्राम घेतला होता, आणि त्यावेळेला नासाचे काही लोक तिथे होते प्रेझेंट, अँड दे अटेंडेड दॅट सेशन. आणि मग ते म्हणाले की आम्हालाही, कारण आमच्याकडे खूप इंडियन्स आहेत अँड वीड लाईक टू अंडरस्टँड, कारण असे खूप फिक्स्ड आयडियाज असतात लोकांच्या डोक्यात इंडिया म्हटल्यावर. आता थोडंसं बदलत आहे, पण अजूनही इंडिया म्हटलं ना, म्हणजे जेवढं आता ते काय होतं ह्याच्यात आपलं कुंभ, त्या कुंभचा जो काही प्रसार झाला, आणि इंडिया आणि गँजेस आणि द लँड ऑफ पीस वगैरे, तो जो काही प्रचार भारताचा झाला, तितका इंडिया अँड दी IT वर्ल्ड हा नाही होत. इंडिया अँड द प्रोग्रेशन हे नाही होत. इंडियामध्ये आपण म्हणजे रस्त्यावरची गाय हे दाखवणार आपण, पण आपल्याकडची 30 मजली जी बिल्डिंग झाली ती नाही आपण दाखवत नाही. त्यामुळे कुठेतरी लँड ऑफ द मिस्टिक आणि हे सगळं आपण, हे तुम्ही जे म्हणता ना, त्याला एक उदाहरण देतो. ज्यावेळी मी मुंबईला, पहिला जॉब माझा मुंबईला होता, ठाण्याला होतो राहायला, जॉब मी MBA केल्यानंतर, तर घरातले लगेच की बाबा तू मुंबईला कसं जाणार, कारण का त्यांना चाळीचं दर्शन. हो, पण बाबा तिथं बाबा एवढे मोठे बंगले आहेत किंवा या सोसायटी आहेत किंवा इथं चांगले एवढे ते दाखवलं. मग बाबांना म्हटलं मी जातो, एकदा जाऊन एक्सप्लोर ते करतो. त्यानंतर कळालं मुंबई काय आहे. तुम्ही जसं म्हटलं, तर हे आपलं गाव, आता मी कोल्हापूरचं आहे, कोल्हापूरहून मुंबईला जाणं जॉबला म्हणजे देखील त्यावेळी होतं. 2005ची गोष्ट आहे आपली. आता काय सगळं जग सगळ्यांना काय सगळं हे मीडियाचा फरक आहे. म्हणजे तुम्हाला एवढा मोठा वास्ट, म्हणजे आपण म्हणूया की बाबा तुमची जुनी सगळी तयारी होत गेली, आणि हळूहळू प्रत्येक म्हणजे जे इच इन्सिडेंट हे कसं बदलत गेलं. त्यामुळे ते तिथे कल्चरल, म्हणजे तेव्हा त्यामुळे ते नासाशी बोलण्यात आणि हे झालं की हुशार व्यक्ती म्हणजे ह्याच्यातनं, पण हे जाणून घेणं की कल्चरली फरक हा जो आहे, त्यामुळे हे दोन मी माझे कोर ठेवले की कल्चर आणि कम्युनिकेशन, हे दोन. की व्यक्ती का, आता काही जण असतात त्यांना सगळं जमतं कामात, पण जेव्हा स्टेजवर जातात तेव्हा भीती वाटते. आता हे बिहेवियरल हे, त्यामुळे मग मी पुढे बिहेवियरल सायकॉलॉजीमध्ये डिग्री गेली की मला कळायला पाहिजे त्याच्यात की ह्युमन बिहेवियर हे आपण कसं आणि कुठे बदलतो, आणि ते कसं कळून आपल्याला करता येईल. त्यामुळे हळूहळू म्हणजे बोधिवृक्षची सुद्धा जी आम्ही ट्रेनिंग आता आणि इंडियात करते, मी बरंच बाहेर असतं, नायजेरिया सारख्या देशात जाऊन मी करते, गल्फमध्ये बऱ्याचशा कंट्रीजमध्ये आहे, LNTचं खूप काम गल्फमध्ये करते मी, इक्वेट आणि डाव केमिकल्स जे इंडियात होतं त्यांच्याकरता मी गल्फमध्ये बरंच काम. तुम्हाला स्कोप देतात की आम्हाला याच्यावर साधारण? हा, म्हणजे दर इज, आता फॉर एक्झाम्पल LNTचं जे गल्फमधलं त्यांचं फॅब्रिकेशन यार्डला काम होतं, आणि हेवी इन्फ्रा जी त्यांची डिव्हिजन आहे, तर त्यांचं LNT इन्फोटेक हे प्रोग्राम लिहित होते फॉर LNT. बरोबर आहे. आणि त्यांचं काय झालं की HR वगैरे सगळं त्यांच्या लोकल लोकांकडे असतं, आणि दिस वॉज इन म्हणजे जेव्हा दुबई, अर्थात मी दुबईला काही दिवस राहून तिथे तो प्रोग्राम डिझाईन करून मग नंतर आय वेंट इन टू मस्कट आणि हे. तर मला असं वाटलं की मस्कट खूप म्हणजे जनरल फ्री वगैरे, तर ते तसं काही नाही. सोहारला पोहोचल्यावर लक्षात आलं की ते म्हणाले ते तुम्ही सगळं घालून, अर्थात नकाब नव्हता पण हिजाब घालून सगळं, आणि मी नॉर्मली साड्या नेसते नेहमी, कामाला बाहेर असले तरी आय वेअर साडीज, पण मी म्हटलं चला सलवार कुर्ता, कारण साडी नाही म्हटलं तरी थोडंसं परत हात आहे हे आहे दिसतं कुठेतरी काहीतरी असतंच, मी आपलं सलवार कुर्ता घाल अशा ह्याच्याने गेले. पण ते म्हणाले नाही हिजाब, बरं ठीक आहे बाबा, आपण ते सगळं बांधून आणि घालून सगळं इंटरेस्टिंग होतं, पण केलं ते. तर ते सोहार नावाच्या छोट्याशा ह्याला तिथे फॅब्रिकेशन यार्ड होता, आणि चॅलेंज काय झाला होता की ह्यांनी इन्फोटेक म्हणजे LNT इन्फोटेकच्या थ्रू SAP आणि हे सगळं ह्यांना इम्प्लिमेंट करायचं होतं, कारण प्रोजेक्ट डिले होत होते आणि लोक एकमेकांशी, बरं LNTचीच लोक, पण त्यांची आपापसात पटेना, त्यामुळे सगळं प्रोजेक्ट डिले, आणि क्लायंट आता फाईन पर डे फाईन लावायला लागले होते, आणि ते
हा, कारण त्याच्या आधी ते संपवायला पाहिजे सगळं. मग म्हणाले की तुम्ही येऊन काहीतरी करून टीम बिल्डिंग करा किंवा जे काही, म्हणजे कारण हा स्कोप आहे, हा चॅलेंज आहे. म्हटलं ठीक आहे. मग हे असं मग ते डिझाईन केले, सर्टन ऍक्टिव्हिटीज, सर्टन ग्रुप थिंक, ग्रुप प्रोसेस, असं सगळं करून त्यांचा 3 दिवसाचा वर्कशॉप संबंध ह्याच्यातनं केला. द प्लस साइड वॉज दॅट दे कुड ऍक्च्युअली डिलिव्हर द प्रोजेक्ट 16 days before the due date. This was the final outcome. ते म्हणजे दॅट वॉज द सक्सेस. मग त्याच्यानंतर LNTचं सगळं जवळजवळ काम, किंवा कुठेही LNT करत हे जे असते ना की बोधिवृक्ष तो खरोखर हे झालं हे की वाढत असं ह्याच्यात ना, मग ते त्या ह्याच्यात मग सिमिलरली मग त्यांनी त्यांचा रोड प्रोजेक्ट होता, LNT वॉज बिल्डिंग. आता तर त्यांचं मेट्रोचं काम बरंच आहे LNTचं, आणि मेट्रोचे कितीतरी मेट्रो टीम्सचे वर्कशॉप्स मी पुढे घेत गेले. मग तेव्हा तो आग्रा आणि ह्याचा गोल्डन क्वाड्रिलॅटरल ते बांधत होते. मग ते साईट इंजिनियर्स आणि हे, त्याच्यानंतर तिथे LNTच्या ह्याच्यात आल्यामुळे तिथलं कोणीतरी मग अदानीला शिफ्ट झालं, आणि मग अदानीचे सगळे टाउनशिपचे वर्कशॉप्स. कारण आता तो अनुभव खूप आर्मीसारखा आहे, कारण त्यांची जी टाउनशिप्स आहेत तिथे काय होतं, आयसोलेटेड जागा आहेत. म्हणजे जे मॅपवर मला मॅप उघडून जागा शोधाव्या लागल्या अशा जागा. मँगलोरच्या जवळ पडबिद्री नावाचं गाव आहे. मग जे ताडोबा आणि नागपूर आहे त्याच्याजवळ एक तिरोडा म्हणून जागा आहे महाराष्ट्रात. मग याला मुंद्राचा तो पोर्ट आहेच. ह्या सगळ्या ठिकाणी यांचे थर्मल स्टेशन्स आहेत अदानीचे. आणि तिथे ते म्हणाले की प्रॉब्लेम की एकतर द मेन आर नॉट हॅपी, मग सायकोलॉजिकली कामावर येतात तिथे स्ट्रेस, कारण तो घरून, मग त्यामुळे त्यांच्या रेसिडेन्शियल बायकांकरता एक वर्कशॉप आणि पुरुषांकरता एक सेपरेट वर्कशॉप, म्हणजे वाईफ स्पाउसेस. कारण ते जे तिथे त्या अशा एका छोट्याशा त्या युनिटमध्ये राहणार, त्यांना बाहेरशी काही संबंध नाही. बरं, त्या बायकांना सगळ्या बायकांसारखं आपल्या मुलांना चांगल्या शाळेत वेगळं पाठवावं, पण इथे नवऱ्याबरोबर. अँड दिस वॉज एक्झॅक्टली व्हॉट आर्मी लाईफ वॉज. कुठल्या तरी छोट्या कुठेतरी पोस्टिंग मध्ये तुम्ही ते कनेक्ट करू शकता. आणि ते मी आय कुड अंडरस्टँड द चॅलेंज दॅट दोज विमेन वर फेसिंग. मग त्यांच्याकरता एक 2 दिवसाचा प्रोग्राम डिझाईन करून मग तो त्या बायकांकरता प्रोग्राम केला. आणि फॉर द मेन इम्पॉर्टंट फॉर देम टू अंडरस्टँड की, कारण तिथे कसं होतं की जो त्यांचा टाउनशिप आणि फॅक्टरी प्लांट हेड आहे ना, तो सर्वोत्तम. तिकडे गौतम अदानी काही करू दे, पण इकडे मक्तान सगळी पॉवर यांच्याकडे, प्लांट मॅनेजरकडे. त्यामुळे प्लांट मॅनेजरची बायको हेड टाउनशिप मध्ये. मग ते सगळं असं चालतं हायरार्की. त्यामुळे मग ते लिडरशिप, हाऊ डू यू गेट युअर टीम टू वर्क, फीडबॅक प्रोसेसेस, या सगळ्या गोष्टी, हे वर्कशॉप वेगळे ते वर्कशॉप वेगळे. त्यामुळे मग ते अदानीचे 2-3 दिवसाचे रेसिडेन्शियल वर्कशॉप असे सगळ्या अदानीच्या वेगवेगळ्या साइट्स मधनं हे चालू होतं. खूप सायकोलॉजिकल माणूस. आय थिंक तुम्ही माणसाला असंच रीड करू शकता. नाही, ती आपण अशी ती हॅट आपण काढून ठेवायची असते, ती घालून सतत नसतं फिरायचं. बरोबर नाही, कारण मग ते गडबड होते. नाही, मग हे असं करत गेल्यानंतर तुमचं हे कसं हे झालं की बाबा आता हे आता या सगळ्या ह्याच्यात ऍक्च्युली म्हणजे हे आता अजून हे काम चालूच आहे, अँड दिस इज द काइंड ऑफ वर्क दॅट आय डू. पण मी म्हटलं तसं की स्पोर्ट्स आणि याच्याशी कधी संबंध नव्हता, पण बाकी कल्चर होतं. आणि मग 2011 साली अचानकच, म्हणजे वय वर्षे आय वॉज ऑल 41 प्लस, दिवाळीची वेळ, आणि असंच काहीतरी आय वॉज किकिंग माय बाईक आणि पायाचं हाड मोडलं. आता ते टिपिकल, म्हणजे पहिला इमिडिएट ठीक आहे प्लास्टर लावलं, काही पुढे काही नाही. डॉक्टर म्हणाले थोडंसं कॅल्शियम आणि हे वाढवा, आता 40 झाली, म्हणजे असं आपलं ठीक आहे तेवढंच. काही दिवसांनी दुसऱ्या एक हाडाला म्हणजे हेअरलाईन क्रॅक. का बाबा, तर मग टिपिकल बायका म्हटल्यावर ऑस्टिओपोरोसिस हे पहिले बरोबर आहे. आणि बोन डेन्सिटी स्कॅन करा बाबा. केला स्कॅन. विचारलं डॉक्टरांनी, तुम्हाला बोन्स तुमचे खूपच हे आहेत. आणि म्हणजे ते असं स्कॅन डॉक्टर बघायला लागले. मला म्हणायचं म्हणजे हे जे आहेत बोन्स ना, ह्याचे वय वर्षे 95 वगैरे असतात ना, असे बोन्स आहेत तुमचे. तर मी म्हटलं, बघितलं त्यांच्याकडे मला, आणि कळतंय का मी काय सांगतोय ते? म्हटलं हो कळतंय, आय एम एन ओल्ड सोल. तर मला म्हणाला अहो असं नाही आहे, पण आपण करू काहीतरी. पण ते काहीतरी करूपर्यंत आणखीन एक बोन ब्रेक. बरं, मग टेस्ट सुरू झाल्या की आता हे नाही आहे, मग आर्थरायटिस असेल, मग आर्थरायटिस नाही आहे, कारण दुखायला सुरुवात झाली होती. नुसते मोडत नव्हते, पण बाकी शरीर अंग दुखायला लागलं होतं, जॉईंट्स दुखायला लागले होते.
मग आर्थरायटिस आहे, मग रुमटॉइड आर्थरायटिस आहे, बरं मग ही टेस्ट करा, मग हे नाही आहे, मग ती टेस्ट करा, मग ते नाही आहे, मग जहांगीर हॉस्पिटलला आणखीन कसली तरी टेस्ट करा, ती नाही आहे, मग काहीतरी मग ते बोन मॅरो काहीतरी, मग ते काहीतरी स्पायना बिफिडा का काहीतरी, मग ते बोन मॅरो कॅन्सर आहे का, मग त्याची चेक करा. सगळ्या पॉसिबल टेस्ट तो असा गिनीपिग सारखा बनवून, पण प्रत्येक ह्याचा रिझल्ट निगेटिव्ह, की नाही हे नाहीये, हे नाहीये, तर मग काय आहे हे कळेना. आणि हाडं मोडतात मागचं हे आहे. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यात कुठेतरी, अर्थात मला ते बरंच नंतर आता कळलं, आणि त्यामुळे मी ते आता सगळ्यांना सांगत असते की म्हणजे इमोशनली काही चॅलेंज आहे हे कधीच लक्षात आलं नाही, की त्याचा शरीरावर परिणाम पडतोय हे खूप नंतर लक्षात आलं. पण त्या क्षणी म्हणजे 2011 साली ही हाडं मोडतायत वॉज द रियालिटी. आणि इन अ शॉर्ट स्पॅन ऑफ 3 months, कारण ते दिवाळीच्या आधी मोडलेलं हाड, आय स्टिल रिमेंबर, आई आली होती घरी म्हणजे माझ्याजवळ किंवा मदत करायला किंवा जे काही, आणि तेवढ्या वेळात बरं मला असं एक हाड मोडलाय ठीक आहे आपण चालू किंवा हे, पण आय एम अ फॅसिलिटेटर, मला उभं राहून वर्कशॉप घ्यायचं आणि काम करायचंय, मी बसून कशी करणार आहे, ठीक आहे आता मोडलाय पाय, ओके बघू. पण इतकं सडन ते सगळं वाढत गेलं आणि काय होतं हे कळत नाही, फक्त पेन किलर्स वाढत गेले की हे घे ते घे, म्हणजे औषध, आणि त्याचे सगळे बाकी साईड इफेक्ट, त्याचं बाकी सगळं हे मनस्ताप सगळा वेगळा. आणि त्या वेळेला साधारण माझं हे म्हणजे मी बिहेवियरल सायकॉलॉजी हे ते सगळं सुरुवात केलं होतं अभ्यास, आणि एक एक बिघडत गेलं. त्यामुळे आता वॉकर घेऊन चाल, पण मग ते हाताला मोडतंय किंवा हातावर प्रेशर येतंय तर वॉकर कसा, म्हणून मग ती व्हीलचेअर, की तू जिथे जमेल तिथे व्हीलचेअर वापरा, कारण त्याच्यानी म्हणजे मुव्हमेंट सोपी होते, त्याच्याशिवाय चालता येतं पण मोडणार नाही आणि त्रास कमी होईल, लोड त्याच्यावर यायला नको, लोड यायला नको कुठे, बाकी काहीच सुधरेना. बरं काय होतं हे कळेना, त्यामुळे आणखीन काय, फक्त पेन किलरच देणार, त्याच्या पलीकडे काहीच नाही, कळेच ना. बरं भाऊ माझा डॉक्टर आहे, तो अर्थात कॅनडाला असतो, आणि त्याला मी म्हणजे तर त्याचं आमचं असं झालं, मला मसल स्ट्रेंथ आपण वाढवू, म्हणजे आता करायचं काहीतरी, काय करायचं कळेना. बरं त्या सगळ्या या सगळ्या म्हणजे हे चालू असताना मी एका वर्कशॉप करता बँगलोरला गेले होते, आणि तिथे ॲज अ स्टुडंट आय हॅड गॉन टू अंडरस्टँड ह्युमन प्रोसेस, हे बिहेवियर तेव्हा चालू होतं. आणि त्याच्यात कुठेतरी त्याच्या आम्ही 5 जणांचा एक ग्रुप होता, आणि त्या आमच्या ज्या फॅसिलिटेटर होत्या. आता ती सगळी मेथडॉलॉजी जरा वेगळी आहे, कारण ह्युमन प्रोसेस, बरं आपल्याला ना सर्वसाधारण जोपर्यंत लोक चांगलं म्हणतात ना की अरे वा हे छान केलं, की हे आवडतं, पण अरे तुम्ही आळशी आहात किंवा तुम्हाला हे जमतच नाही, कोणालाच, म्हणजे त्याचं ह्युमन नाही, की कोणी आपली जर चूक काढली किंवा आपल्यात काही कमी आहे, कमतरता आहे हे सांगितलं, की ते फार कमी व्यक्ती असे असतात जे म्हणतात अरे हो का, बरं मी सुधारतो काम करतो, त्याच्यावर नंतर सुधारतो हे म्हणतो आपण, पण सुरुवातीला कोणी जर पटकन आपल्यावर टीका केली तर हे आवडत नाही. आणि हा सगळा प्रोसेस जी होती या लर्निंगची ती हीच होती, की तुमचं काय चुकतंय किंवा तुम्हाला काय जमत नाही किंवा तुमच्यात काय कमी आहे हेच फक्त दाखवणार, कारण त्याच्यात सुधार किंवा हाऊ डू यू टेक दॅट, हा सगळा वर्कशॉप होता. त्यामुळे मीच नाही, बाकीही 4 माझ्याशिवाय आम्हाला सगळ्यांचं मनात तो जो व्यक्ती आहे, तो जो मेसेंजर आहे हु इज ब्रिंगिंग दिस मेसेज, हा आवडत नाही. हे नॅचरली झालं की काय बाई आहे, तिला काय कळतं, माझ्या आयुष्यातलं माझ्या काही चॅलेंजेस काय माहिती, तू तिथनं बसून सांगते आपलं हे बरोबर नाही, ते चुकीचं आहे, हे आहे, तुला काय माहिती. हे प्रत्येकाच्या डोक्यात चाललं, पण बोलायची तर हिंमत नाही, कारण आपण फार पोलाईट लोक आहोत, आपण हे अशा गोष्टी बोलत नाही. त्यामुळे प्रत्येकच मनात राग, पण सांगायला कोणी नाही. 2 दिवस झाले. 3ऱ्या दिवशी जे प्रोग्राम हेड होते ते आले आणि ते म्हणाले पा मला एक रिक्वेस्ट आहे, कारण आम्ही आपली ते फॅसिलिटेटरची वाट पाहतोय, ती काही आली नाही, आणि दिस जेंटलमॅन केम इन अँड सेड आय हॅव अ रिक्वेस्ट, तुम्ही सगळे रागवलात त्या व्यक्तीवर, पण आय हॅव अ रिक्वेस्ट, प्लीज रागवू नका, शी इज प्लेइंग अ रोल, ती पर्सनली तिला तुमच्या विरुद्ध कोणाशी काही हे नाही, शी इज डुईंग द जॉब विच इज द डिमांड ऑफ द प्रोसेस. त्यामुळे प्लीज डोंट बी अँग्री विथ हर, कारण तुमच्या ह्या सगळ्या रागामुळे शी हॅज बिकम सिक नाव, तिला ताप आहे आज, आणि आज त्यामुळे तुमचं काही वर्क म्हणजे आजचं वर्कशॉप तर होणारच नाहीये. सगळेजण जा प्लीज शांत राहा, वडॅवर होप शी कॅन कम टुमॉरो. 5 दिवसाचा वर्कशॉप होता, तर आमचा तो डे 3 असा गेला. मग ती डे 4ला आली बाई, थोडीशी ओके होती. मग तोपर्यंत आम्ही जे काही झालं, डे 4 झाला, 5 झाला, मी परत येत होते बँगलोरवरून.
आणि तेव्हा तर म्हणजे मला हलायला वगैरे सगळंच, म्हणजे त्यांनी मला खालती रूम दिली होती, चालायला त्रास होत होता, पण मी रस्ताभर विचार करत आले. आणि मग त्यामुळे ऑन द फ्लाईट आय हॅड रिक्वेस्टेड फॉर अ व्हीलचेअर, की ते एअरपोर्टला पुण्याला तिथून तिथपर्यंत चालत जा, त्याच्यापेक्षा व्हीलचेअर जा. तर मी विचार करत राहिले सगळा रस्ता, की जर कोणाच्या विचार करण्याने कोणी आजारी होऊ शकतं, तर आपण विचार करून कोणी बराही होऊ शकतो. म्हणजे कारण ती आजारी झालेली बाई, म्हणजे डे 4 ऑफ दॅट वर्कशॉप हे नेगेशन मध्येच गेला, की हे असं थोडी होतं, कोणाच्या विचार करण्याने कोणी आजारी होतं का, आपण असं काय म्हणजे. पण मग आपल्याकडे म्हणतात ना दृष्ट लागली, आपल्याकडे म्हणतात ना की याची नजर लागली, म्हणजे तो होत असेल खरंच काहीतरी, असं काय माहिती, हा विचार सगळा. आता मग कोणाच्या असा आपण विचार केल्याने, कोणाबद्दल वाईट विचार केल्याने जर तो आजारी होऊ शकतो, तर आपण विचार करून, चांगले विचार करून आपण बरे पण होऊ शकतो. म्हणजे हा त्यावेळी किक मिळाली तुम्हाला. तर तो रस्ताभर विचार त्या तासाभराच्या फ्लाईटवर, आणि मी परत आले आणि घरी आले, आणि मी माझ्या भावाला कॅनडाला फोन केला. संध्याकाळ होती, त्याची सकाळ झाली होती. त्याला म्हटलं बस ठरवलं, उद्यापासून औषधं वगैरे सगळी बंद. मी आता आपण या पॉइंटला नंतर यायचं. तर मला काय विचारायचं आहे की तुम्ही जे बेंगलोरला गेला, तुम्ही ते फॅसिलिटेशन जे करत होते, तुमच्या मनात त्यांच्याविषयी राग होता, याची होती, पण तुम्ही बोलला नाही. पण त्याच्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला. एवढा झाला की त्यांना ताप भरला, म्हणजे त्यांना ते कळून येत होतं. आणि त्यानंतर त्या एक दिवस बऱ्याहून परत आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला किक मिळाली की बाबा आमच्या मनात विचार आहे, आम्ही बोलत नाही, करत हिला काय त्रास होतो. मग ते तुम्हाला त्यावेळी कळून आलं, आणि ते कळल्यामुळे हे म्हणजे अर्थात त्याच्यानंतर आता बऱ्याचशा गोष्टी अशा, म्हणजे ते कनेक्ट झाल्या. पुस्तक आता आलंय ना सिक्रेट, आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो की हे सगळं मी आधी करून झालं होतं, मी लिहायला हवं होतं खरं पुस्तक, म्हणजे ती उगाच रोंडावळ्याने एवढे पैसे बनवून म्हणजे आपण एक करता आले असते. पण हे की आपण म्हणजे खूप मोठं आहे की आपण आपल्या विचारांनी, म्हणून म्हणतात ना की म्हणजे, आणि आपल्याकडे हे जुनं आहे, हे भारतात काही नवीन नाही की चांगले विचार, आपल्याकडे गरोदर महिला असल्या की ते चांगले फोटो, म्हणजे संस्कार सगळे की चांगले हे करा, की गर्भसंस्कार हे. बरं, तो अभिमन्यू काहीतरी ऐकून निघाला होता आणि अर्धवट ऐकलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण जरी कथा म्हटल्या आणि हल्लीच्या मुलांनी जरी ते उडवून लावलं की ते सत्य नाही, मिथ आहे, पण हे रिअल आहे, हे अनुभव आहे. की इतके आम्ही सगळे तिच्यावर चिडलो होतो की ती बाई, म्हणजे नंतर मी आता, हे आफ्रिकन एक ट्राईब आहे आणि तिथे ते उबंटू म्हणून त्याचे, अँड इट्स अ कॉन्सेप्ट, इट्स कॉमन नाव, इट्स अवेलेबल, की एखाद्या व्यक्तीने कोणी काही चूक केली किंवा जे काही, तर ते सगळे असे मध्ये त्याला उभं करून दे वॉक अराउंड सेइंग वी ब्लेस यू, मे यू बी हॅपी, आणि चांगलं आहे. कारण आपण नुसतं राग 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 जर केला आणि एखाद्या झाडाकरता सुद्धा की त्याला फक्त शिव्या घातल्या. जपानमध्ये देर इज दिस पर्सन हु इज प्रूव्हन दिस, की आपण पाणी म्हणजे पिताना ते जर आपण त्याला यू ब्लेस दॅट वॉटर, की चांगलं बोलावं, त्या पाण्याबद्दल स्तुती करावी, त्याला धन्यवाद म्हणावं आणि ते पाणी प्यावं, वर्सेस आपण त्याला जर शिव्या घातल्या त्या पाण्याला, आणि त्यांनी ते केमिकल फॉर्म्युलाज आणि मायक्रोस्कोपमध्ये हे करून त्याचे फोटोज काढून प्रूव्ह केलेलं आहे की त्याच्यात आपण जर त्याच्यावर राग, आणि ह्याच विचार, म्हणजे हे सगळे ॲज अ सेट की हे नंतर सगळे जुळून आल्या गोष्टी, आणि इट मेड सेन्स, यू कनेक्टेड द डॉट्स एज दे से. पण हे तेव्हा तो विचार सगळा रस्ता की अरे मग आय वॉन्ट टू बिकम वेल, आय वॉन्ट टू हील माय सेल्फ. जे काही मी राग किंवा ग्रीफ, आणि माझ्या बाबतीत तो ग्रीफ होता जो मी घेऊन बसले होते, ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, ते काढून टाकलं पाहिजे आणि ते सोडलं पाहिजे. पण मग डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं, काय? आणि बरंच नंतर, म्हणजे मी हे सगळं करून आले, एव्हरेस्ट झालं, आणि मग नंतर मी आर्मी एका हॉस्पिटल, कारण मी एका आर्मी युनिटशी बोलायला गेले होते, आणि तिथे डॉक्टर्सनी मग त्यांनी काही टेस्ट केल्या आणि ते सेट द पॉसिबल हे की OI म्हणून एक आजार आहे, जे ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा असं आहे, की ज्याला कॉमन लँग्वेजमध्ये ब्रिटल बोन सिंड्रोम किंवा पोर्सलिन बोन्स असं म्हणतात. तर त्याच्यात होतं काय की जन्मतः, म्हणजे जन्माला येणारं मूल मल्टिपल हाडं मोडतात त्या मुलाची इन द प्रोसेस ऑफ बर्थ. हे एक होतं. नाही तर विमेन आफ्टर 40, आणि हे पुरुषांना नाही, लार्जली विमेन गेट इट विथ इमोशनल स्ट्रेस, आणि हे असलं ज्याला आम्ही आता सायकॉलॉजीमध्ये सायकोसोमॅटिक म्हणतो, की बऱ्याच लोकांना म्हणजे ॲस्थमा, म्हणजे हा सायकोसोमॅटिक आहे. बरेचशा बाकी फिअर्स आणि फोबियाज हे सायकोसोमॅटिक आहेत. तुम्हाला आपण समजून
काहीतरी खूप काळजी वाटते. म्हणजे इतकं की काही लोकांचं ब्लड प्रेशर शूटअप होऊन त्यांना श्वास घेता येत नाही. आणि हे मी आता माझ्याच ह्याच्यात, बिकॉज नाव ॲज अ सायकॉलॉजिस्ट आहे, काउन्सिल, मी खूप पाहिले आता केसेस. काहीच करू शकत नाही. पण त्यावेळेला हे सगळं माहित नव्हतं. तर हे जे आहे सायकोसोमॅटिक, तर ते तुम्ही जर आत दाबून ठेवलं, मग त्याच्या पुढे मी लुईस हे नावाचे एक व्यक्ती आहे, त्यांचं पुस्तक वाचलं, हाऊ यू कॅन हील युअर सेल्फ, हील युअर बॉडी वगैरे. खूप हे म्हणजे बरंच वाचन त्याच्यात वाढत सगळ्याच बाबतीत. कारण ते माझं थोडंसं ना अप्रोच, मी जरी सायन्सची स्टुडंट नसले तरी अप्रोच हा सायंटिफिक लॉजिक सांगा. कारण 2 अधिक 2 हे 4च होतात, ते 3.5 नाही होऊ शकत. म्हणजे मी तुम्हाला सुखी ठेवण्याकरता मी म्हणेन की चल रे बाबा 3.5 खुश राहा, पण ती सत्यता नाही. त्यामुळे ती जी सत्यता आहे ते काय आहे हे मी सतत जाणून घेण्याचं. त्यामुळे माझा सगळाच अप्रोच म्हणजे ॲज अ रनर टुडे, ॲज एव्हरीथिंग, हा सायन्सलाच कल घेऊनच आहे. हे मात्र सगळ्या बाबतीत आम्ही शब्द वापरतोय, इंजिनियर बाय हार्ट. हो, ट्रू. डिग्री पाहिजे असं नाहीये, पण इंजिनियर बाय हार्ट, की शो मी वाय, टेल मी वाय, हा पटला पाहिजे. तो नाही तर ते शक्यच नाही. ते मंडळी, आपण मॅडमच्या सोबत बोलतोय. मॅडमने आपल्याला खूप खूप काही सांगितलं आणि आता त्यांचं आयुष्याला 2011 मध्ये एक कलाटणी आली की सगळे हाडं हळूहळू ब्रेक होतात, म्हणून त्यांना पूर्ण बॉडीला काळजी घेतली पाहिजे. आणि त्याच्यावर नेमकं औषध कोणतं नाही, फक्त बाबा काय ठीक आहे हे काय म्हणजे मसल, हा एक तर पेन किलर्स तेव्हा होते, पण मसल बिल्डिंग म्हणजे माझ्या भावाला जेव्हा मी सांगितलं, आणि मग मसल बिल्ड करा आणि डायटरी चेंजेस आणि व्यायाम, म्हणजे हे ठरवलं किंवा बेंगलोरची व्हिजिट झाल्यानंतर तर याच्यावर आपण पुढच्या पार्टमध्ये पाहू. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू सो मच.